चला तर मंडळी, छोटं किंवा मोठं कुठलंही सेलिब्रेशन असेल तर तुम्ही घरच्या घरी झटपट केक बनवू शकता आणि सेलिब्रेट करू शकता. ते कसं, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर तुम्ही पाहू शकता, अगदी 4 ब्रेडपासून बनवलेला हा आकर्षक केक चवीला अप्रतिम लागतो. तर इथे पहा, मी 4 ब्रेड घेतलेली आहे. अशा पद्धतीने त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आहे. कडा आपल्याला ब्रेडच्या कटच करून घ्यायच्या आहे, तसाच केक बनवायला घ्यायचा नाही. तुम्हाला जर बेकरी स्टाईल केक खायचा असेल तर तुम्हाला याच्या कडा कट करूनच मगच केक बनवायचा आहे. इथे केक बनवण्यासाठी खाली लागणारा बेससुद्धा आपल्याकडे आहे. त्यावरतीच मी थोडीशी क्रीम जी आहे ते लावून घेणार आहे. परफेक्ट क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जरूर पहा. तर इथे थोडीशी क्रीम लावून घेतली की आपला हा ब्रेड परफेक्ट त्यावरती सेट होतो, आजूबाजूला सरकत नाही आणि केकला फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित देता येते. इथे शुगर सिरप आपण बनवून घेतलेलं आहे. हे आपल्याला सर्वात पहिले ब्रेडला सोक करून घ्यायचं आहे. शुगर सिरप टाकल्याने अगदी केकचं टचिंग आपल्या ह्या ब्रेड केकला येतं. तर आता त्यावरती आपल्याला क्रीम टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण सर्व केकला लेयर देऊन घेणार आहोत. चारही ब्रेडला अगोदर आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं, त्यावरती क्रीम पसरवून घ्यायची. एकसारखी आपल्याला क्रीम इथे लावून घ्यायची आहे. सुरुवातीला फिनिशिंग कुठल्याच केकला देत नाही. सुरुवातीला आपल्याला फक्त मध्ये एकसारखी क्रीम लावून घ्यायची आहे. त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, अगदी तुम्ही म्हणजे ब्रेडपासून बनवताय. बऱ्याच जणांना बेस बनवता येत नाही. बेस बनवण्याच्या भानगडीत न पडता तुम्ही असा छोट्या-मोठ्या तुम्हाला काही सेलिब्रेशन करायचं आहे, तर तुम्ही अगदी झटपट 4 ते 5 ब्रेडपासून ह्या अशा पद्धतीने केक बनवू शकता. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडली असेल तर त्यावरती छानशी एक कमेंटसुद्धा करा. तर आपण पहा, इथे अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणेच ब्रेडला ठेवून शुगर सिरपने कोट केलेलं आहे. त्यावरती आपल्याला पुन्हा क्रीम लावून घ्यायची आहे अशाच पद्धतीने. तर इथे थोडंसं स्पीड केलं, कारण तुमचा जास्तीचा वेळ न घेता झटपट केक, आणि आपण छोट्या मोठ्या सेलिब्रेशन म्हणतोय, पण अगदी आपण काय असतं की आपल्याला ऐन वेळेला कोणाला तरी सरप्राईज द्यायचं असतं आणि अशा आयडिया आपल्याला सापडत नाही किंवा जुगाड लावता येत नाही. तर इथे फ्रेश क्रीम फक्त आपल्याला घरात असली की आपण अगदी झटपट हा केक बनवू शकतो. तुम्हाला यावरती मी बनवून घातलेलं हे सुद्धा तुम्हाला बनवायची गरज नाही. तर चॉकलेट गनाश आपण इथे बनवून घेणार आहोत यावरती टाकायला. ते तुम्ही स्किप करू शकता. असा जरी केक सेलिब्रेशनला ठेवला किंवा कलर क्रीमने थोडंसं काहीतरी फुलं काढले तरीसुद्धा चालेल. तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला चॉकलेट गनाश तयार करायचं. त्यासाठी 2 चमचे मी चॉकलेट गनाश पावडर घेणार आहे. म्हणजे आपलं चॉकलेटी प्रेमिक्स घेतलेलं आहे मी इथे. इथे आपल्याला कुठली दुसरी क्रीम वापरायची नाही. याऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट किंवा डेअरी मिल्क जरी वापरली तरीसुद्धा चालेल, किंवा घरामध्ये हे नसेल तर डेअरी मिल्क वापरा, डार्क चॉकलेट असेल ते वापरा. काहीच नसलं तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे असा सुद्धा केक खूप सुरेख होतो. फक्त आपण हे डेकोरेशनसाठी करणार आहोत. इथे आपलं चॉकलेट गनाश तयार करून झालेलं आहे. तर प्रेमिक्सपासून बनवलेलं गनाश आहे, तरीसुद्धा त्याची टेस्ट अप्रतिम येते. केकला डेकोरेशनसुद्धा छान झालेलं आहे. वरतून मी शुगर सिरपचे बॉल टाकून घेतलेले आहेत. तर केक पाहू शकता किती सुरेख दिसत आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असल्यास व्हिडिओ मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात तर तुम्ही कमेंट करत नाही. कमेंट करण्यासाठी काही तुम्हाला पैसे लागणार नाहीत. त्यामुळे जरूर कमेंट करत जा, कारण आमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही तेवढं नक्कीच करू शकता. कारण अशी रेसिपी करायची म्हटलं तर 2 ते 3 तास सहज लागतात. 2-3 तास उभा राहून मी ही रेसिपी बनवते. त्यानंतर एडिटिंग करण्यासाठी मला अर्धा तास त्यामध्ये निघून जातो. त्यानंतर अपलोड करायचं, थंबनेल टाकायचं, सगळ्या गोष्टीला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब